नमस्कार. आजचा प्रश्न, महात्मा गांधी कोणत्या जातीचे होते? ऑप्शन आहे ए धोबी, बी वैश्य, सी यादव, डी ब्राह्मण. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी वैश्य. पुढचा प्रश्न, कोणता देश सर्वात अगोदर चंद्रावर गेला होता? ऑप्शन आहे ए रशिया, बी जपान, सी इंग्लंड, डी अमेरिका. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए रशिया. पुढचा प्रश्न, भारताचा तिरंगा कोणत्या राज्यामध्ये बनला होता? ऑप्शन आहे ए केरळ, बी गुजरात, सी महाराष्ट्र, या डी आंध्र प्रदेश. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कोणाला येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 4, भारतातील सर्वात जुनी नदी कोणती आहे? ऑप्शन आहे ए यमुना नदी, बी गंगा नदी, सी सिंधू नदी, या डी तप्ती नदी. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी सिंधू नदी. पुढचा प्रश्न, कोणत्या जीवाचे नाक त्याच्या जिभेत असते? ऑप्शन आहे ए पाल, बी कासव, सी बेंडूक, डी मगरमच्छ. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए पालक. पुढचा प्रश्न, वनवासात जाताना श्रीराम यांचे वय किती होते? ऑप्शन आहे ए 24 वर्ष, बी 27 वर्ष, सी 25 वर्ष, या डी 29 वर्ष. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी 27 वर्ष. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, कोणत्या देशातील नोटांवर गणपतीचे चित्र आहे? ऑप्शन आहे ए नेपाळ, बी भूतान, सी बांगलादेश, या डी इंडोनेशिया. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी इंडोनेशिया. पुढचा प्रश्न, सूर्य कशापासून बनवला आहे? ऑप्शन आहे ए गॅस, बी धूळ, सी दगड, या डी अग्नी. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए गॅस. पुढचा प्रश्न, हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन आहे ए 18 जुलै, बी 12 जून, सी 14 सप्टेंबर, या डी 23 डिसेंबर. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कोणाला येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. आणि मित्रांनो, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी 14 सप्टेंबर. पुढचा प्रश्न, कुतुब मिनारची उंची किती आहे? ए 50 मीटर, बी 75 मीटर, सी 60 मीटर, या डी 89 मीटर. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी 75 मीटर. पुढचा प्रश्न, असे कोणते फळ आहे त्यामध्ये 25% हवा असते? ऑप्शन आहे ए अननस, बी पपई, सी केळी, या डी सफरचंद. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी सफरचंद. पुढचा प्रश्न, नेपाळची राजधानी कोणती आहे? ए काठमांडू, बी जयपूर, सी लखनऊ, डी कुशीनगर. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए काठमांडू. पुढचा प्रश्न, चंद्रशेखर आझाद यांचा जन्म भारतातील कोणत्या राज्यात झाला होता? ऑप्शन आहे ए गुजरात, बी महाराष्ट्र, सी मध्य प्रदेश, या डी छत्तीसगड. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न, कोणत्या प्राण्याचे दूध पिल्यावर
अशक्तपणा कमी होतो? ऑप्शन आहे ए म्हशीचे, बी शेळीचे, सी गाईचे या डी उंटाचे. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी शेळीचे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? ए हिंदी महासागर, बी आर्कटिक महासागर, सी अटलांटिका महासागर या डी पॅसिफिक महासागर. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी पॅसिफिक महासागर. पुढचा प्रश्न क्रमांक 16, जगातील सर्वात थंड देश कोणत्या देशास म्हणतात? ऑप्शन आहे ए रशिया, बी श्रीलंका, सी दुबई या डी भारत. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए रशिया. पुढचा प्रश्न, जेवताना पाणी पिल्याने कोणता आजार होतो? ऑप्शन आहे ए दमा, बी शुगर, सी अपचन, डी अशक्तपणा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी अपचन. पुढचा प्रश्न, चॉकलेटमध्ये कोणत्या प्राण्याची चरबी मिसळली जाते? ऑप्शन आहे ए गाय, बी डुक्कर, सी उंट, डी बकरी. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी डुक्कर. पुढचा प्रश्न, जास्त पाणीपुरी खाल्ल्याने कोणता आजार होतो? ऑप्शन आहे ए लिव्हर, बी कावीळ, सी मूतखडा या डी मुळव्या. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी मुळव्या. पुढचा प्रश्न, अंगाचा तिळपापड होणे या म्हणीचा अर्थ काय आहे? ऑप्शन आहे ए खूप संतापणे, बी अंग दुखणे, सी तिळाचे पापड बनवणे या डी यापैकी नाही. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. आणि मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर हा क्वेश्चन तुम्ही कमेंटमध्ये टाईप करा. आणि मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये टाईप करा. आणि मित्रांनो, असे जनरल नॉलेजचे महत्त्वपूर्ण प्रश्न बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.